आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। पुण्याच्या कोंढव्यामधील उच्चभ्रू सोसायटीमधील तरुणीवर लैंगिक अत्याचार, आरोपीचा कुरिअर बॉय सांगत सोसायटीमध्ये प्रवेश। घटनेनंतर आरोपीनं तरुणीच्या मोबाईलमध्ये सेल्फी देखील काढला। तर पुण्यातील घटना कळाल्यावर मला धक्का बसला, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। लक्ष्मण हाकेंचं गिरगाव चौपाटीवर आंदोलन। गिरगाव चौपाटीवर आंदोलन करणाऱ्या हाकेंची पोलिसांकडून धरपकड। महाज्योतीला निधी मिळत नसल्याचा हाके यांचा आरोप। लक्ष्मण हाके यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिवीगाळ। लक्ष्मण हाके यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना शिवीगाळ। गिरगाव चौपाटीवरील आंदोलनावेळी लक्ष्मण हाके यांच्याकडून शिवराळ भाषेचा वापर। लक्ष्मण हाकेनं महाराष्ट्रात फिरून दाखवावं, त्याची अवस्था भटक्या कुत्र्यासारखी करू। लक्ष्मण हाकेने अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर सूरज चव्हाण यांचा इशारा। आज तू अजितदादावरची बोललाय, लायकी नसताना तू वाक्य उपचार केलेला आहे। तुला योग्य जागा दाखवण्याची जबाबदारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या। पुढच्या काळामध्ये लक्ष्मण हाकेंनी महाराष्ट्रात फिरून दाखवावं। लक्ष्मण हाकेची हालत भटक्या कुत्र्यासारखी जर नाही केली तर युवक काँग्रेसच्या प्रत्येक पदाधिकारी लक्ष्मण हाकेला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। पंढरीच्या वारीमध्ये अर्बन नक्षलवाद्यांचा शिरकाव। शिंदेच्या शिवसेनेमधील आमदार मनीषा कायंदे यांचा खळबळजनक दावा। तर प्रकरणाची चौकशी करून कारवाई होईल, उपमुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। सरकारकडून वारीला बदनाम करण्याचा प्रयत्न। अर्बन नक्षलवादाच्या कायंदे यांच्या दाव्यानंतर दानवेंचा आरोप। शेतकऱ्यांना नक्सलाइट म्हणणं हे पाप सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी केलं आणि त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन केलेलं आहे। मला असं वाटतं सरकार कशासाठी आहे? वारी काय पहिल्यांदाच निघते का? वारीला बदनाम का करताय तुम्ही? इंग्रजी कामकाज पत्रिकेवर सुधीर मुनगंटीवार यांचा आक्षेप। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेलाय, तरी देखील कामकाज पत्रिका इंग्रजीमध्ये का? इंग्रजी हवी असणाऱ्यांना व्हिसा काढून ब्रिटनला पाठवा। विधानसभेत सुधीर मुनगंटीवार आक्रमक। संजय राऊतांच्या पोस्टनंतर सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्या भाजप प्रवेशाला ब्रेक। ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रथमेश गेतेंची नाशिक महानगर प्रमुखपदी नियुक्ती। बदलापुरात भाजप आमदार किसन कथोरे यांच्या घरासमोरील रस्त्यावर गोळीबार। 2 गटातील वादातून गोळीबार झाल्याची माहिती। गोळीबारात 1 जण जखमी। पोलीस घटनास्थळी दाखल, तपासाला सुरुवात।